नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी सीमा शेंडे स्मृती क्रिएशन्सतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज मी माझी खूप जुनी कविता वाचणार आहे। म्हणजे झालं असं की फार पूर्वी मी राजस्थानच्या एक ट्रिपला गेलेले होते आणि अर्थातच मग चित्तोडगड आणि चित्तोडगडवरचा विजयस्तंभ, त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहत होते आणि तो सगळा परिसर असा मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसला। आणखीन नंतर मी गेल्यानंतर ते जे काय अनुभवलं ते लिहिलं, स्फुट लेखन म्हणा, कविता म्हणा, लिहिलं आणि बाजूला ठेवून दिलं। पण आत्ता या घडीला मात्र ती कविता मला खूप योग्य वाटते, म्हणून मी आज सादर करते। म्हणजे आज ती निघालेली तिरंगी यात्रा, आपला झालेला विजय आणि आजची ही कविता ह्याचं कुठेतरी नातं वाटलं मला आणि म्हणून ती सादर करायची मी ठरवली। त्या कवितेचं नाव आहे विजयस्तंभ आणि ती कोणी एक। तुम्हाला ही कविता आजच्या काळाला योग्य वाटते का आणि कशी, ते अर्थातच कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहून कळवा। सादर करते विजयस्तंभ आणि कोणी ती एक। तळपत्या सूर्यप्रकाशात त्या उंच डोंगर माथ्यावर ते पिवळे सोनेरी खडक असे पसरलेले असतात। हो, अगदी राकट आणि कणखर कडक पसरलेले असतात। असं म्हणतात आरपार। त्यावर उभा असतो तो आकाशाशी स्पर्धा करणारा, लखलखता झळाळता एक विजयस्तंभ। त्यावर उभा असतो तो आकाशाशी स्पर्धा करणारा, लखलखता झळाळता एक विजयस्तंभ। कालच्या इतिहासाशी साक्ष देणारा, उद्याचा उज्ज्वल भविष्याची खात्री असणारा, कालच्या इतिहासाशी साक्ष देणारा, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची खात्री असलेला आणि आजच्या वर्तमानाला कवेत घेणारा तो एक विजयस्तंभ। आणि त्याच्या शेजारी उभी असते ती, आपल्या काळ्या शांत डोळ्यात संपूर्ण आसमंत सामावून घेणारी। त्याच्या शेजारी उभी असते ती, आपल्या काळ्याशार डोळ्यात आसमंत सामावून घेणारी एक निश्चल प्रौढ स्त्री। युगानुयुगींची आदिमाता जगन्माताच ती, युगानुयुगींची आदिमाता जगन्माताच ती। तिच्या रंगीत वस्त्रात ओवलेल्या आरशावरचे सूर्यकिरण परावर्तित होत असतात। तिच्या रंगीत वस्त्रात ओवलेल्या आरशावरचे सूर्यकिरण परावर्तित होत असतात त्या आसमंतात पसरलेल्या पिवळ्या खडकांवर। हातात असते तिच्या पाण्याने भरलेली एक मोठी घागर। जणू खात्री आहे तिला, तहानलेल्या कोणत्याच मुसाफिराला कधीच त्या घागरीतलं पाणी कमी पडणार नाही। जणू खात्री आहे तिला, तहानलेल्या कोणत्याच मुसाफिराला कधीच त्या घागरीतलं पाणी कमीच पडणार नाही। ती आणि तो विजयस्तंभ दोघेही निश्चल उभे, काळाला हसत झेलत, काळाला अगदी हसत झेलत, निस्तब्ध शांत आणि पुन्हा अलिप्त, निस्तब्ध शांत आणि पुन्हा अलिप्त उभे जणू अनंत काळ। दमणं नाही, थकणं नाही, कोणतीच घाई पण नाही। दमणं नाही, थकणं नाही, कोणतीच घाई पण नाही। माहीत आहे, बस उभं राहायचं, निश्चल, शांत, निस्तब्ध आणि पुन्हा अलिप्त। इतिहासाच्या भूतकाळाच्या पायावर इतके भक्कम पाय रोवून, इतिहासाच्या भूतकाळाच्या पायावर इतके भक्कम पाय रोवून, उद्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल इतके आश्वासक आणि आजच्या वर्तमानाशी इतके एकनिष्ठ प्रामाणिक आणि आजच्या वर्तमानाशी इतके एकनिष्ठ प्रामाणिक उभे असे पाहिले नाही केव्हाच, कधीच। फक्त एक तो विजयस्तंभ आणि कोणी ती एक जगन्माता। फक्त तो एक विजयस्तंभ आणि कोणी ती एक जगन्माता। धन्यवाद। तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो,
पुन्हा प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.